हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलंय? शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट इन नॉन प्रिएम्प्टिव्ह वे. आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत? शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट इन अ प्रिएम्प्टिव्ह वे. थोडंसं ट्रिकी आहे माहिती आहे, बट अवघड नक्कीच नाही आहे. ठीक आहे. तर जसं की आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगतो, गॅन्ट चार्टची सुरुवात 0th सेकंडला होते आणि 0th सेकंडला माझ्याकडे फक्त एक प्रोसेस आलेली आहे, जी आहे P1. तर P1 मी सुरू केली. तर गॅन्ट चार्टमध्ये किंवा प्रिएम्प्टिव्ह वेमध्ये जेव्हा आपण गॅन्ट चार्ट ड्रॉ करतो किंवा कॅल्क्युलेशन्स करतो, त्यावेळेस काय लक्षात घ्यायचं की आपण बिट बाय बिट म्हणजे सेकंद बाय सेकंद चेक करायचं. अजून कुठली प्रोसेस आली आहे का? त्याचा बर्स्ट टाइम कमी आहे किंवा जास्त आहे याकडे लक्ष द्यावं लागेल. तर जसं की आपण इथे बघू शकतो, P1 जेव्हा प्रोसेसरमध्ये आली आणि सपोज ती 1 सेकंद एक्झिक्यूट झाली. 1 सेकंद जेव्हा तिचं एक्झिक्युशन झालंय, तर आपल्याकडे अजून एक प्रोसेस आलेली आहे P2 आणि P2चा बर्स्ट टाइम आहे 4. तर 4 बर्स्ट टाइम, सपोज P2चा बर्स्ट टाइम काय आहे आपल्याकडे 4 आणि P1चा राहिलाय किती 7. तर कुठला बर्स्ट टाइम कमी आहे? ऑफकोर्स P2चा. म्हणून आपण फर्स्ट सेकंडला कुठली प्रोसेस घेणार प्रोसेसरमध्ये एक्झिक्युशनसाठी? P2. आता इथे आपल्याला या टेबलकडे बघून लक्षात येतं की सगळ्यात कमी बर्स्ट टाइम कशाचा आहे? P2चा. मग P2चा जर सगळ्यात कमी बर्स्ट टाइम आहे, तर मला बिट बाय बिट चेक करण्याची गरज आहे का इथे? नाही. पण जर का एखाद्या डिफरंट न्यूमरिकलमध्ये या प्रोसेसच्या नंतर सुद्धा अजून एखादी प्रोसेस आलेली आहे, ज्याचा बर्स्ट टाइम 1 सेकंद असेल किंवा 2 सेकंड्स असतील, तर आपण नक्कीच प्रिएम्प्शन करावं लागेल. पण या न्यूमरिकलमध्ये आपल्याला ते करण्याची गरज नाहीये. तर आपण इथे P2चं कंटिन्यू करून P2 एंड पर्यंत एक्झिक्यूट करून घेणार, जे की होणार 5 सेकंडला कम्प्लीट एक्झिक्युशन. तर 5 सेकंड्स पर्यंत माझ्याकडे P3 सुद्धा आली आहे आणि P4 सुद्धा आली आहे. आणि माझ्याकडे 3 प्रोसेसेस राहिल्यात एक्झिक्युशनच्या. P1चे 7 सेकंड, P3चे 9 सेकंड आणि P4चे 5 सेकंड्स. तर यावरून आपण काय बघणार की P4 हा सगळ्यात कमी बर्स्ट टाइमचा आहे. म्हणून P4 घेणार प्रोसेसरमध्ये. 5 + 5 10. त्यानंतर कमी बर्स्ट टाइम P1चा, जो की झालं 17ला एक्झिक्युशन संपलं. सगळ्यात लास्ट P3 आणि त्याचं एक्झिक्युशन कधी संपलंय? 26ला. बरं, अजून एक गंमत लक्षात येते का तुमच्या? की जेव्हाही आपण गॅन्ट चार्ट काढतो, त्यावेळेस याच एक्झिक्युशनला 26 सेकंड लागले. 26 सेकंडला आपलं एक्झिक्युशन संपलं. याचा अर्थ काय? प्रोसेसेस कितीही आल्या, आपण कोणत्याही वेने सॉल्व्ह केल्या, तरी त्याचं एक्झिक्युशन सेम टाइमलाच संपणार आहे. तर आपण कम्प्लिशन टाइम लिहूया. P1चा कम्प्लिशन टाइम. आता इथे कन्फ्यूज नाही व्हायचंय. आपल्याकडे P1 2 वेळेस आलेले आहे गॅन्ट चार्टमध्ये. एकदा 1 सेकंडसाठी एक्झिक्यूट झाले, मग पुन्हा राहिलेले 7 सेकंड. म्हणून P1 सगळ्यात शेवटी कुठे आहे गॅन्ट चार्टमध्ये ते बघायचं आणि त्याचा लास्टवाला कम्प्लिशन टाइम लिहायचा. जसं आपल्याकडे P1चा कम्प्लिशन टाइम काय येणार आहे? 17. P2चा कम्प्लिशन टाइम काय येणार आहे? 5. P3चा कम्प्लिशन टाइम 26. P4चा कम्प्लिशन टाइम 10. आणि आपल्याकडे हे फॉर्म्युलाज आहेतच. टर्न अराउंड टाइम इज इक्वल टू कम्प्लिशन टाइम मायनस अरायवल टाइम आणि वेटिंग टाइम इज इक्वल्स टू टर्न अराउंड टाइम मायनस बर्स्ट टाइम. तर टर्न अराउंड टाइम आपला काय येणार आहे? 17 - 0 17. 5 - 1 4. 26 - 2 24. 10 - 3 7. Waiting time, turnaround time minus burst time. 17 - 8 9. 4 - 4 0. 24 - 9 15. 7 - 5 2. चला, तर मग काय काढायचं आपल्याला? जसं आपण नेहमी काढतो, ॲव्हरेज टर्न अराउंड टाइम आणि ॲव्हरेज वेटिंग टाइम.
17 plus 4 plus 24 plus 7 whole divided by 4, which is equal to ॲव्हरेज टर्नअराउंड टाईम आलं आहे आपलं 52/4 म्हणजेच 13. आणि ॲव्हरेज वेटिंग टाईम काय आलं आहे आपलं 9 + 0 + 15 + 2 होल डिवायडेड बाय 4, which is equal to 26/4. 6.5. हे झालं आपलं ॲव्हरेज वेटिंग टाईम. हे झालंय आपलं ॲव्हरेज टर्नअराउंड टाईम. जर काही डाऊट असेल प्रिएम्प्टिव्ह व SJF मध्ये तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. थँक्यू.